लगी अद्रक ही खराब। मित्रांनो नमस्कार, आज मी आलो आहे तालुका कोणता तुम्हाला? फुलंब्री तालुका फुलंब्री, गाव निदोना म्हणून इथं मी आज आलेलो आहे। शेतकरीला आपण ह्या प्लॉटसाठी प्लॉटचे एवढे मोठे प्रॉब्लेम होते, ॲक्च्युअलमध्ये शेतकरी हे सर्व प्रॉब्लेम सांगणार आहेत। तर काय काय बदल घडलेला आहे वेळ मी न घेता डायरेक्ट आपण शेतकऱ्यासोबत मुलाखत घेणार आहेत। ज्या लोकांना असं वाटतं आहे की आत्तापर्यंत अद्रकीची सळ ही कधी स्टॉप होत नसते, गेलेला प्लॉट हा थांबत नसतो, तर आज आपण पूर्ण बघणार आहेत अद्रकीचा प्लॉट हा किती दिवसामध्ये थांबला, सोडून किती दिवस झाले आणि प्रॉब्लेम काय काय होते, सर जागेवर 12 घंट्यामध्ये स्टॉप कशी झाली, हे आपण सर्व शेतकरीच्या मुखाने ऐकणार आहेत। तर चला भेटूया शेतकरीला। सर नमस्कार। नमस्कार सर। सर काय नाव आपलं? दिनेश सुरेश राऊतराय, गाव निदोना, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। ओके। सर तुम्ही माझ्याकडून प्रोडक्ट कधी घेतलं होतं? 25 तारखेला घेतला असं, 25 किंवा 26ला ॲक्च्युअली डेट नाही, पण 25लाच घेतलं माझ्या लक्षात आहे। 25 तारखेला घेतलं होतं। ओके, तर तुम्ही प्लॉटला कधी प्रोडक्ट सोडलं आपलं? 27 तारखेला। 27 तारखेला। सर तुम्ही मला कॉल जेव्हा केला तेव्हा तुम्ही कोणत्या हिशोबाने कॉल केला होता, म्हणजे प्रॉब्लेम कोणता होता तुमच्या अद्रकी सर्वात मोठा? मेन प्रॉब्लेम सडचा होता सगळ्यात मोठा, कारण की प्लॉट आपण उभं आहे, हा प्लॉट गेला म्हणून सांगितलं सोडलं होतं, कारण की या प्लॉटमध्ये 30 ते 40 प्लॉट आहे डायरेक्ट। बरं, किती गुंठ्याचा प्लॉट आहे सर हा? 20 गुंठ्याचा। 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, बरोबर। म्हणजे तुम्ही सोडलं 27 सप्टेंबरला। 27 सप्टेंबर। आजची तारीख काय सर? 3 ऑक्टोबर। 3 ऑक्टोबर, म्हणजे 7 दिवस तुम्हाला झाले। तुम्ही मला काल जेव्हा मी जेव्हा तुम्हाला कॉल केला होता, तुम्हाला मी किती दिवसाची अवधी सांगितली होती? सर म्हणे 6 ते 7 दिवसात असा प्लॉट बनन म्हणे, की म्हणजे एकदम ग्रेनरी ते टॉप इन। खरंच मी आश्चर्य की ते, कारण की मी 15 दिवस झाले असं या प्लॉटला काहीच म्हणजे बुरशीनाशक कशाचीच आळी सुद्धा फवारणी केली नव्हती। एकदम कारपा येलो खालच्या पानाला एकदम, असे पानं एकदम ग्रेनरी निघायला लागली वरच्या प्लॉटची। निमेटोड गेला, जमीन अशी एकदम भुसभुशीत झाली, जमीन जितकी उकरली तितकी जमीन एकदम भुसभुशीत आहे। व्हाईट रूट दिसत आहेत, व्हाईट रूट एकदम नंबर हे निघायला लागले, जिडे उकरलं जिडे मुळे संख्या एकदम हे निघायला लागली साईडला। बरोबर, राईट, साईडला जाग झाली डायरेक्ट। सर किती दिवसात स्टॉप झाली सर? सड सोडल्याबरोबर स्टॉपच होऊन गेली ती, दुसऱ्या दिवशी वाढलाच नाही लगी। पाणी तुमत होतं डायरेक्ट, वल्लं होतं डायरेक्ट, पाणी तुमत होतं या प्लॉटला। मी पाण्यातच औषध ड्रिचिंग केलेली, ड्रिचिंग केली होती, पाण्यात ड्रिचिंग केली होती, बरोबर। तुम्ही माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा पण पाऊस चालू होता, म्हणजे ज्या दिवशी पाऊस चालू होता त्या दिवशी तुम्ही औषध आणलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच सोडलं, तर इथं पाणी तुंबलेलंच, याच्यामध्ये पाणी तुंबलेलं होतं। लाभू तिसऱ्या दिवशी सोडलं होतं आणल्यानंतर, ते दुसऱ्या प्लॉट याला सोडलं दुसऱ्या दिवशी। बरं, याला आता 6 दिवस झाले असं याला सोडून फक्त। हां, तर मित्रांनो आपण आता सळ बघणार आहेत। तर दादाच्या इथं स्पॉट किती होते सर अगोदर, तर आपण बघू। जो करपा होता खाली, हे बघा तुम्ही बघू शकतात, इथं खाली पूर्ण हा करपा होता दादा, बरोबर आहे असं? हो, यस। आणि आता जे नवीन निघतायत तुम्ही बघू शकतात, नवीन पान कसं निघतंय डायरेक्ट। ही कला आहे फक्त आणि फक्त 5 ते 7 दिवसाची, बरोबर। आताच दाखवतो तुम्हाला स्पॉट, बघा स्पॉट कसे लागलेले होते। ॲक्च्युअलमध्ये तुम्ही स्पॉट बघितले दादा, इथं लागलेलं होतं का अगोदर? हो, सगळं म्हणजे वाचन म्हणून अशी शक्यता वाटत नव्हती। हे लगी जागी असे स्तंभ अद्रक अशी बसत होती, सड लागत होती, बरोबर। तर बघा मित्रांनो, हा जो स्पॉट आहे तुम्हाला मी पूर्ण स्पॉट दाखवतोय डायरेक्ट। ॲक्च्युअलमध्ये पूर्ण स्पॉट हा पूर्ण हिरवागार झालेला आहे। बरं दादा, तुम्ही या प्लॉटची अपेक्षा किती टक्के ठेवली होती की माल निघेल असं? वाचन म्हणून वाटणारच नव्हतं मला, हा प्लॉट डायरेक्ट सोडून दिला मी। सोडून दिला प्लॉट होता? शेवटच्या आशेने मी तुमच्याकडे आलतो। बरं, शेवटच्या आशेने आलते। बरं, तुम्हाला आज काय फिलिंग होते, जर तुम्ही मला नसते भेटले तर प्लॉट वाचला असता का? नाही, माझा प्लॉट पहिली सड म्हणजे मी सोडलं आणि सड डायरेक्ट स्टॉपच होऊन गेली, वाढला नाही, एक बी बेट लागलं नाही। ज्याच्यातून ते बेट चांगले होते 70% ते डायरेक्ट ग्रेनरी येऊन गेली, डायरेक्ट हिरवेगार झाली मी सोडल्याबरोबर प्रोडक्ट। बेट इथं होतं, इथं लागेल होतं, इथं पाणी तुमत होतं, इथं सुद्धा वाचलं। हे बघा मित्रांनो, 2 बेट लागेल होतं। हां, इथं सुद्धा बेट लागलेले होते। आज तुम्ही बघू शकता इथं लागलेला म्हणून प्रकार हा दिसायलाच तयार नाही आहे। बरं, दिवस जास्त नाही आले, फक्त 27 सप्टेंबर ते आज 3 ऑक्टोबर आहे। अंदाज लावा, याचे कारण लय मोठे आहेत। जो व्यक्ती म्हणत असेल तर अद्रक प्लॉट सळ लागली म्हणजेच थांबत नाही, तर ही चुकीची भूमिका आहे मित्रांनो। 100% अद्रक जागे। मित्रांनो नमस्कार, गुड आय एम सी, नाव एकनाथ पाटील। आज मी आलेलो आहे गवडी शिवराईतील। तर तुम्ही बघू शकता आज जी अद्रक पिकावरती जो प्रॉब्लेम आहे प्रत्येक तालुक्यात, संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे प्रत्येक तालुक्यामध्ये, अद्रक लागल्यानंतर जर तुम्ही आपले प्रोडक्ट सोडतायत
अद्रकीला, तर 12 घंट्यामध्ये गॅरंटेड अद्रक जागेवर थांबते. तर यासाठी आपण आज शेतकरीसोबत मुलाखत घेणार आहेत. मी जिथं आलो आहे आपण त्यांच्यासोबत मुलाखत घेऊन त्यांचं नाव, त्यांचा परिचय, गाव व त्यांनी सोडल्यानंतर त्यांना काय फरक जाणवला हे आपण शेतकरीच्या मुखाने ऐकणार आहेत. साहेब नमस्कार. 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 सर काय नाव आपलं? रामभाऊ आश्रम पाळकी, गाव? गवळी शिवरा, तालुका? गाव गंगापूर, औरंगाबाद. औरंगाबाद. सर काय प्रॉब्लेम होता आपल्या अद्रकीमध्ये? सड लागली होती माझ्या अद्रकीला. बरं, तर सर लागल्यानंतर तुम्ही अद्रकीला प्रोडक्ट काय काय यूज केले, म्हणजे काय काय सोडलं तुम्ही? सरांनी आम्हाला प्रोडक्ट बदललेले आम्हाला. आता केड शेर काय असेल तुम्ही आता दिलेले आहे, एवढं काही माहित नाही आम्हाला. सीड केअर आणि ऍक्टिव्हेटर. हा, त्याच्यामुळे आमच्या अद्रकी टॉप. अजून काय सोडलं याच्यासोबत? त्याच्यासोबत म्हणजे 3 प्रोडक्ट तुम्ही सोडलेत, हो, बुस्टर, ऍक्टिव्हेटर आणि सीड केअर. बरं, किती दिवस झाले सर सोडून? सोडून तरी आणि अजून 10 एक दिवस झाले. महिन्यापर्यंत प्लॉटला सर ज्या ठिकाणी जतन करायचं आपल्याला, थांबलेली बरोबर? आमच्या. किती दिवसात सर थांबली? 12 घंट्यामध्ये 12 घंट्यामध्ये सर जागेवर स्टॉप झाली. आज जागेवर झाली. तिथून पुढे तिथून पुढे नाही झाली बस. नाही झाली, बरोबर? बरं, तुम्ही शेतकऱ्यांना संदेश काय देणार? घेऊन टाका, काही अडचण नाही. सड आपली लागत नाही. 12 घंटा त्याचा रिझल्ट आहे. मला आलेला आहे रिझल्ट. बरं, अजून त्याच्यामधून तुम्हाला काय काय फायदे? मी आज आलेलो आहे तालुका सिल्लोड येथील. तर आजच्या 10 दिवस आधी, म्हणजे 9 दिवस आधी, शुक्रवारच्या दिवशी आपण गाव कोणतं आपलं? पळशी इथं आपण प्रोडक्ट दिलं होतं अद्रकीच्या सडीसाठी. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की सर अद्रकीची जी सड आहे लागल्यानंतर ही स्टॉप होत नसते. तर आपण शेतकरी सोबत मुलाखत घेणार आहेत आणि शेतकरीसोबत मुलाखत घेऊन विचारणार आहेत, तर बाबा प्रॉब्लेम काय होता, किती दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि काय काय प्रॉब्लेम होता अद्रकीमध्ये, तरी आपण या शेतकरीसोबत मुलाखत घेणार आहेत. दादा नमस्कार. राम 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 राम. तर काय नाव आपलं? आपला बंडू दगडूबा रोड पळसी, बरं, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. औरंगाबाद. दादा तुमच्या अद्रकीमध्ये काय प्रॉब्लेम होता? पहिला पॉइंट होता सड, दुसरा पॉइंट होता लिमिटोड आणि करपा. बरं, आणि सड जे आहेत आपली 6 ते 7 घंट्यामध्ये स्टॉप जागेवर होऊन गेली. सर जागेवर जागेवर होऊन गेली. आपण 12 ते 24 तास सांगतो, ठीक आहे. हा. 12 ते 24 तासामध्ये जो सडचा प्रॉब्लेम आहे हा स्टॉप होतो का नाही होत? होतो, 100% होतो. 100% हा, म्हणजे आजपर्यंत आपल्याला 10 दिवसामध्ये एक बी स्पॉट वाढला नाही. आणि पाण्याच्या काळामध्ये इथे पाणी तुंबेल होतं. बरं, इथं हा. हा, त्या तिथपासून तर इथपर्यंत ते पुराच जाणार होता पाणी तुंबल्यामुळे. बरं, पूर्ण प्लॉट जाणार होता. हा, जाणार होता, 100% जाणार बरं होता. बरं. तुमच्या पूर्ण प्लॉट मध्ये किती स्पॉट अंदाजाने? कमी दादा पहिले 20 चेक वासन. 20 स्पॉट होते, हा बरोबर? हा हा. बरं, इकडचा जी भाग आहे हा भाग तर तुमचा पुरा गेलेला सारखा होता. इथून खाली पुरात जाणार होता. इथून ताबाचा खाली? भाग होता. हा, यो बी जाणार होता. याच्या खाली एक 6-7 गुंठे हा तर पुरात जाणार होता. हेच पाणी त्या वारात जातं खाली. बरं, कधीपासून प्रॉब्लेम होता? हा तरी 1.5-2 महिन्यापासून. 1.5-2 महिन्यापासून. बरं, तुम्ही मार्केटचे सर्व प्रोडक्ट करून बघितले होते? हे जो प्रयत्न करून पाहायला मिळायचा. बरं, ठीक आहे. तुमची माझी मुलाखत कधी आली? मी डायरेक्ट भेटलो होतो काही? नाही, युट्यूबवर पाहिलं म्या. त्याच्यावर नंबर येईल होता. नंबर घेऊन म्या. काय नाव आपलं? वाल्मिक चंद्रवंशी लोटे. बरं सर, तुम्ही जेव्हा मला भेटले तेव्हा काय परिस्थिती होती तुमच्या इथं अद्रकीची? आता गेलते पूर्ण कामातून गेले लगेच. बरं, आज काय फरक आहे? आज कोंब मारू आली, ग्लॅनरी आली. ग्रीनरी आली? हा, कोंब मारू आली खालून. बरं बरं. या साईडला लई सड वाढली होती डायरेक्ट. तू पण डायरेक्ट म्हणजे जागी बेट बसत होते ना, इथं बसलं तिथं बसलं, इकडे लई स्पॉट येत होते. आणि इकडे प्लॉट बी लई टॉप होता आणि सड बी लई वाढत होती या साईडला? हा, या साईडला ही सगळी. बरोबर. पण आता काय फरक आहे? आता एकदम ग्रेनरी प्लॉट एकदम म्हणजे रिकवर होऊन जाईल ना आपला प्लॉट. एकदम नंबर 1 बांधला डायरेक्ट. मग असे व्हायला लागले सर, एकदम म्हणजे जागीच खराब होऊन नवीन कोंब निघले. ओके ओके. हां हां. ते नवीन कोंब निघले. Yes. सड मला 3 दिवसामध्ये स्टॉप दिसले. 3 दिवसात रिझल्ट रिझल्ट आला. रिझल्ट आला. बरोबर.